काही युगांपूर्वी अशीच ती रात्र वसुदेव एका बालकाला त्या टोपलीत घेऊन निघाला होता, तशीच ही आजची रात्र. आणि वेड्यातनं निसटले महाराज. टाळीच्या अंतरावर, शिंगाच्या ललकारीच्या अंतरावरती, बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर, बंदुकीच्या गोळीच्या अंतरावर, आणि महाराज निसटले. तेवढ्या जंगलात कोणाचे तरी डोळे चमकले. आता पावसाने सतावलेले वाघ, नानटी, रुकाटी, मण्यार, 156 प्रकारचे नागसाप, धोधो पाऊस पडतोय. वाघ म्हणायचं की हेर, बर पकडायचं तर सगळेच पकडायला लागतील, चला. काही मावळे 15-20 एक वेगळी पालखी होती, ते बाजूला आले, ते वेगळ्या दिशेने चालायला लागले. आणि बाकीचे धारकरी ही पालखी घेऊन पुढे निघाले. आणि सिद्धी सलामत त्या जोहरला बातमी कळली. शिवाय औ साहेब, एवढी उमर झाली आज पावे का कोणास समोरासमोर भेट दिली नाही. हा खान यानं एक शिट्टी वाजते सतत तो. फजल फजला व फजल अफजल, अजहर मुल्क की बजाय तस्बीह, आवाज आयत अफजल 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 अफजल. हा अफजल खानाचा शिक्का आहे. जशी महाराजांची मुद्रा आहे, प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिष्णर विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती की यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत आसमानात हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची दिगंत कीर्ती ही वाढत राहो, असा या शिक्क्याचा अर्थ. या प्रतिज्ञा ही जी मुद्रा आहे महाराजांची. आणि अफजल खानाची मुद्रा काय? शिक्का. गार्ज कुनचिपर आल फजल फजला फजल अफजल, अजहर मुल्क की बजाय तस्बीह. याचा अर्थ असा आहे की अल्लाह तालानी जर पुण्यवान लोक आणि अफजल खान याची तुलना करायचं ठरवलं तर त्याच्या माळेच्या प्रत्येक मण्यातून आवाज येईल अफजल 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 अफजल. तुळजापूरला धडक मारली, भवानी भरडली, जाळ पोळ केली, प्रयमान दिला पंढरपूरला. तो त्या तुळजा भवानी समोर उभा आहे. बरं, हे रितसर लिहिलेलं आहे बरं का, म्हणजे असं नाही की मनगणन, असं रितसर लिहिलेलं आहे, पुरावे त्याचे. तो त्या तुळजा भवानी समोर उभा राहून त्या भवानीला म्हणतोय, तो बताव तेरी अजमत, बताव तेरी करामत. तू जर या महाराष्ट्राची कुलदेवता म्हणतोयस तर तुझा चमत्कार दाखव. आणि घण पहार ठोकतात ना, त्या घणांनी खडाखड घणांचे घाव घालून त्यांनी ती मूर्ती भग्न केली. एक गाय वासरासहित मारली त्यांनी तिथे. आणि तसाच तो पंढरपूरला आला. पंढरपूरला आत्ताची जी पांडुरंगाची मूर्ती आहे तीच मूर्ती त्यावेळेला होती, पण ती चलमूर्ती होती. ती अशी मराठी भाषेत म्हणतात फिक्स केलेली नव्हती तशी. ती बडव्यांनी लपवली, एक नक्षीदार अशी विहीर त्याच्यामध्ये ती लपवली. दुसरी मूर्ती ती खानाने फोडली, तिथे एक गाय मारली वासरासहित. आता ही युद्धनीती म्हणून तो करत होता की महाराज मैदानावरती यावेत. हिंदूंना जे अतिप्रिय, महाराष्ट्राला एका हातात महाराष्ट्र नदीचा प्रवाह उत्तरेकडे वाहत जातो, तर ती नागझरी आता लुप्त पावली. त्या 3 नद्यांच्या संगमावरती, त्रिशाल संगमावरती विशाल थाटाचं हे पुणे शहर वसलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीचाही पुण्याचा इतिहास सापडतो. पण मुरार जगदेवरावांनी हे पुणे ताराच केलं. पुण्याला वेशी होत्या, मावळवेस, केदारवेस, कुंभारवेस, धडाधडा वेशी पडल्या. नारायणेश्वर, केदारेश्वराची मंदिरं होती, ती पडली. आणि त्यांनी एक पोलादी पहाड, ही आत्ताचा जो लाल महाल आहे तिथे ती ठोकून ठेवली. त्याला एक फुटक्या वाहनांचं तोरण बांधलं आणि गाढवाचा नांगर फिरवीत फिरवीत दवंड्या पिटल्या. मुल्क खुदा का, मुल्क आदिलशाह का, अमल सुलतानी सुभेदार का. इथे ठोकून ठेवलेली पहाड उखडून काढण्याची जो शहामत करील त्याच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात येईल. हो, कोण शहामत करणार?
जिजाऊ साहेबांना एकूण 6 पुत्र झाले. त्यातले 4 त्यांच्या मांडीवरनं काळाने ओढून नेले. 5वे संभाजी महाराज हे कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजल खानाने कप्तानी मारले. आणि 6वे शिवबाराजे. जिजाऊंची प्रचंड इच्छा होती, तळमळ होती, आग होती. जिजाऊंना ज्यावेळेला शिवरायांच्या वेळेचे डोहाळे लागले त्यावेळेला महाभारताचे अध्याय, रामायणाचे अध्याय त्यांच्या मनात घुमत होते आणि हृदयातनं उदरात उतरत होते. त्या बघत होत्या की 5 पातशाह्या उरावर टाच ठेवून राज्य करतायत आणि मराठ्या आपापसातच लढून मरतायत. एक हत्ती मिसळला म्हणून जाधव आणि भोसल्यांमध्ये मारामारी झाल्या. जिजाऊंचा दीर मारला गेला, सख्खा भाऊ मारला गेला आणि मुघल पातशाह गालामध्ये हसताय. आणि शहाजीराजांना म्हणलंय जिजाऊंनी की तुम्हीच का राजे होत नाही, तुम्ही स्वराज्य निर्माण करा महाराज. त्याला शहाजीराजे म्हणतात की गुलामगिरी भिनली आमच्या रक्तात आणि अंगात. त्यामुळे जिजाऊंचं स्वप्न होतं की हा सह्याद्री पाठीशी घ्यावा, हे राज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा, ही जिजाऊंची इच्छा होती. पण त्यांना संपूर्ण भोवतालची, अहो जिजाऊंना ज्यावेळेला डोहाळे होते त्याच वेळेला त्यांची सख्खी भावजय, ज्याप्रमाणे सीताबाईंना उचललं रावणाने, तसंच त्या गोदा तटाकीवरनं जिजाऊंची भावजय उचलली गेली. 2 लाख खंडणी देऊन त्यांना सोडवून आणण्यात आलं. दर दिवशी पोरीबाळी उचलल्या जात आहेत. आणि जिजाऊ साहेब हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या शिवबाराजांच्या डोळ्यात बघतायत. त्या त्यांना म्हणतायत की राजे लवकर लवकर मोठे व्हा. आणि अंगाई गाताना त्यांच्या डोळ्यातली स्वप्न त्या पाहतायत स्वराज्याची. पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे ओळखी धरणात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पाखरूण तेही नाही. घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले. 300 वर्ष हे परचक्र या महाराष्ट्रावरती घोंगावत होते. शेतीवाडी जाळली जात होती, पोळीबाळी उचलल्या जात होत्या. त्याच वेळेस अनाथांचा नाथ, पैठणचा रावळा त्या आदिशक्ती जगदंबेला साकडं घालीत होता. नाथ महाराज म्हणत होते, दार उघड वे दार उघड, लेंछे गांजिले देव भक्ता, महिमा उच्छेदिला सर्वथा, नचले जपतपतत्वता, एकरूपते झाले बया दार उघड. नाथ महाराजांनी कोणाला हात घातली? वराई बया दार उघड, मत्साई बया दार उघड, नरसाई बया दार उघड, वामनाई बया दार उघड, रामाई बया दार उघड, हे कृष्णाबाई. नाथ महाराज त्या देवीचं वर्णन करतात, वाहन तुझे सिंह केसरी, मोकळे केश त्रिशूळ शंख करी, शिशुपाळ वक्रदंत दोन्ही बकरी, आहुती घेसी जगदंबे बया दार उघड. शरण आला तुझं विभीषण, त्यासी राज्य अक्षय स्थापन, प्रल्हाद उपमन्य ध्रुवासी भातुके देऊन, भुजाविसी कौतुके बया दार उघड. तू राम होऊन रावण मारलास, नरसिंह होऊन हिरण्यकश्यपूची आतडी काढलीस, सागर बांधून या शिळी करशी लंकेची तू होई, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी ती पावले गेली बया दार उघड. आता तू का दार लावून बसलीस? समस्त संत सज्जन गाई वासर
काही